आणि तो बसण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे. टेंडर काढायचे, पैसे खायचे, हेच काम चालू आहे. त्यांना बाथरूम जर तुम्ही जाऊन आता लाईव्ह मध्ये बघितलं तर बसण्यायोग्य पण नाही. जे काँग्रेसला देऊन बघितले काय झाले, त्यांनी काय केले, ती प्रगती झाली. आता चेंज हा झालाच पाहिजे. डेडलाईन पाईपलाईन आणून काय उपयोग झाला? पाणी परत आणि त्याची कामं चालूच आहेत. महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो वॉर्ड क्रमांक 11 येथील शिंगोडी मार्केट येथे. इथले जे काही समस्या आहेत, इथले जे काही प्रश्न आहेत ते आपण इथल्या नागरिकांना विचारणार आहोत आणि त्याच्या मनातील जे काही समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात कोण विकास कामं करू शकते हे जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगाल, इथे कोणकोणत्या समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात कोणता पक्ष तुमच्या समस्या पूर्ण करू शकतो? आता इथं आम्ही शिंगोशी मार्केटमध्ये आहे. तर या शिंगोशी मार्केटमध्ये इतकं फुलांचं मार्केट आहे, भाजी मार्केट आहे, परंतु इथे स्वच्छतागृहाची खूप मोठी समस्या आहे. तर जेंट्स स्वच्छतागृह आहे पण ते सुद्धा पडीक अवस्थेत आहे आणि लेडीजला तर अजिबात त्यांचं स्वच्छतागृह नाहीच आहे. मग त्यांना काय करायचं, त्यांनी कुठं जायचं, ही मोठी सगळ्यात मोठी प्रश्न आहे. आणि इथं बसण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे. इथं फुलवाल्यांसाठी व्यवस्थित जागा आहे, पण जे खायची गोष्ट आहे, भाज्या, फळभाज्या, त्यांना त्या घाण अवस्थेमध्ये बसलेले आहेत. मग त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांच्यासाठी काय तर केलं पाहिजे येणाऱ्या नगरसेवकांनी. आणि आता काँग्रेसला देऊन बघितले काय झाले, त्यांनी काय केले, किती प्रगती झाली. आता चेंज हा झालाच पाहिजे, बदल हा झालाच पाहिजे. मग ते कुठलाही पक्ष असू दे, दुसरा कोणताही पक्ष द्या, जेणेकरून ह्यामध्ये प्रगती होईल. आता त्यांना 10 वर्ष 15 वर्ष त्यांनी दिलेच होतं. त्यांनी काय केलंय बघितलंय सगळ्या जनतेने. इथून पुढे दुसऱ्या कुठल्या पक्षाला देऊन बघायला पाहिजे की ते काय करतात. दुसरा कुठला, म्हणजे कुठला पक्ष? आता भाजप आहे, शिवसेना आहे, विनय कोरे जनस्वराज्य पक्ष आहे, यांना देऊन बघितलं पाहिजे जेणेकरून त्यांनी काय ते काय करू शकतात. त्यामध्ये त्यांनी आपल्या जनतेची थोडीफार सुधारणा जर केली, जनतेचा थोडा त्रास कमी झाला तरी खूप झालं. बरोबर, त्यांच्याकडून थोडीच अपेक्षा आहे. इथले रस्ते वगैरे कसे आहेत? काय रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे. रस्ता केला तरी तो खराबच आहे असं म्हणायला पाहिजे. कारण त्याचं जे काय पावडर टाकली जाते, बारीक खडी टाकली जाते, त्यावरून पडणे, पण त्याला धुळा उडणे, जनतेच्या आरोग्याशी खेळणे, असा प्रकार हा सगळा चालू आहे. बरोबर. तुम्ही म्हणताय काँग्रेसने कामं केली नाहीत, पण 3 वर्ष झालं प्रशासनाचं राज्य आहे, मग ह्या काळात कामं का झाली? ते प्रशासन, आता मी पण त्यांना काय सांगू शकत नाही. आता ते काय प्रशासक म्हणजे ते स्वतःचे मालकच झालेत. काय त्यांना कोण विचारणार कोण नाही. नगरसेवक असते तर आम्ही नगरसेवकांच्यावर जाऊन नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना सांगू शकतो की हे प्रॉब्लेम्स आहेत, मग ते वरती कळू शकतात, मग त्याची जाब विचारू शकतात. तसं जाब विचारणार कोणच नाही त्यांना, ते स्वतःचे मालकच झाले. त्यामुळे त्यांच्यावर वचक हा नगरसेवकांचा पाहिजेच, लोकनियुक्त काय तर पाहिजेच त्यांच्यावर, त्याशिवाय तिथं यंत्रणा हलत नाही असं म्हटलं जातं. येणाऱ्या काळात महायुती, तुम्ही म्हणताय महायुती हवी, महायुतीकडून येणाऱ्या काळात विकास कामं होतील का? नाही, आता इतकी वर्ष आपण काँग्रेसवर भरोसा ठेवलाच होता. आता केंद्रात सुद्धा त्यांचं भाजपचं आहे, परत महाराष्ट्रात आहे. मग आता इथं पण देऊन बघूया काय होते. जर प्रगती झाली तर ठीक, नाही तर पुढच्या वेळेस सुद्धा त्यांना बदलून टाकायचं, पुढचा दुसरा पक्ष, जेणेकरून ही प्रगती झाली पाहिजे. फक्त कोणीही करा, फक्त प्रगती झाली पाहिजे. आम्हाला विकास पाहिजे. म्हणजे कोल्हापूरकर यावेळी गट तट न निवडता विकास कामांचा विकास भरपूर जोर राहील. आणि सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी विकास कामच करावं. स्वतःचे खिशे भरण्यापेक्षा जनतेवर पैसा खर्च करावा, जनतेच्या समस्या सोडवाव्यात, हीच अपेक्षा आहे. बरोबर. दादा, तुम्ही काय सांगाल, इथे कोणकोणत्या समस्या आहेत आणि येणाऱ्या काळात कोणत्या नगरसेवक तुम्हाला इथं व्हावा असं वाटतं, किंवा कोणत्या पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवरती लागावा असं वाटतं? आता सध्याची परिस्थिती बघता आपण चेंज हा केलाच पाहिजे. काँग्रेस सोडून तुम्ही दुसरा कोणत्याही पक्षाला तुम्ही मतदान करू शकताय. काँग्रेसवर तरी काय आता सध्याच्या परिस्थितीत विश्वास ठेवण्याचं काहीच राहिलेलं नाही. इथं बघितलं तर रस्त्याचा एक प्रमुख मुद्दा आहे. रस्ते तर पाक आमच्या एरियातले तर पूर्णपणे उकडलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी खड्डे. 6 महिने केला नाही तर रस्ता परत उकरून परत काम करायचं, टेंडर काढायचं, पैसे खायचे, हेच काम चालू आहे. त्यामुळे सध्या इथलं वातावरण बघता तर काँग्रेसला बदलून दुसऱ्या कोणत्याही पक्षाला देण्यात यावं. तुम्ही म्हणताय काँग्रेसने कामं केली नाही, पण थेटलाईन पाईपलाईन आणली की? डेडलाईन पाईपलाईन आणून काय उपयोग झाला? पाणी परत आणि त्याची कामं चालूच आहेत तुमची. थेट पाईपलाईनचं पाणी किती वाजता येते तुम्हाला? 2 वाजता येते, 1 तासभर राहते, परत जाते. तुम्हाला पाणी मिळतंय, पाईपलाईन आणली, कामं केली, हे जमान्य आम्ही करतोच की आम्हाला पाणी चांगलं
मिळाले हे काय आम्ही वाईट म्हणत नाही, पण टायमिंगवर पाणी यायला पाहिजे. बरोबर. पाणी टायमिंगवर मिळायला पाहिजे. तुम्हाला 1 तास पाणी देणार आणि परत दिवसभर बसायला लागणार, ही गोष्ट तो थांबायला पाहिजे ना कुठेतरी. मग येणाऱ्या काळात महानगरपालिकेवरती कोणता पक्षाचा झेंडा लागेल? तसं बघायला गेलं तर भाजप शिवसेना आहेच. परत म्हणला तर तुम्ही जनस्वराज्य पक्ष आहे, या पक्षांना पण तुम्ही संधी द्यायला पाहिजे. थोडीफार कोल्हापूरकर यावेळी नवीन पक्षांना संधी देईल. विकास कामांना तरी नक्कीच देणार, जो विकास करेल त्यासाठी तरी नक्कीच देण्यात येईल. बरोबर. कोण विकास करेल काय वाटतं? आता तसं बघायला गेलं तर भरपूर जण आहेत. आता नवीनच उभारलेले आहेत, महेश सावंत आहेत. आता नव्यानं शिंदे गटामध्ये गेलेले राजू क्षीरसागर आहेत. आम्हाला वाटतं ते करतील विकास थोडाफार. दादा, तुम्ही म्हणताय विकास कामं काँग्रेसने केले नाही, पण काँग्रेसने थेट पाईपलाईन आणलीच की. थेट पाईपलाईन आणली बरोबर आहे, पण पाण्याचे प्रश्न अजून मिटलेलेच नाहीत लोकांचे. नाही, अजून भरपूर ठिकाणी पाणी हा येतच नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर आहे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि अजून म्हणावं तसं प्रगतीवर नाहीये कोल्हापूर. आपल्यानंतर भरपूर शहरं मोठी झाली, मेट्रो सिटी झाल्या आपल्यानंतर, तर आपण कायम मागं राहिलो. कोल्हापूर कायम मागं राहिलं आणि आपली महानगरपालिका सुद्धा एकदम खालच्या गटात आहे. ती कधी वरती येणार, कधी वरच्या गटात येणार, त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काय की नगरसेवक चांगले आले पाहिजे, त्यांनी प्रगतीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे, लोकांचे विकास कमी केले पाहिजे. कोल्हापूरचा एक इतिहास राहिलाय की बाबा केंद्रात सत्ता वेगळी, राज्यात वेगळी असते आणि कोल्हापुरात नेहमी वेगळी असते. त्याचं कारण हे असेल का? नाही, कोल्हापूरची जनता तसं आता बदलली आहे. आता विचार करणार ती विकास कामांसाठीच, जो विकास करेल त्याच्याकडे जाणार. पण आता जर बघता महाराष्ट्राचा प्रगतीवर जसा जोर चालू आहे, प्रगती चालू आहे, बाहेरचे उद्योजक येत आहेत, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर त्या पद्धतीनं जर होत असेल तर मग आम्ही कोल्हापूरचे पण सुद्धा महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. आणखी काही विक्रेते आहेत, फुलविक्रेते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत. आता काय सांगाल, इथे कोणकोणत्या समस्या नमस्कार, आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीच आहेत. आता बघता आम्ही अख्खन कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे शेतकरी आपल्या इथं फुलं विकाय येतात. आपल्या देवस्थान महालक्ष्मी मंदिरासाठी, अंबाबाई मंदिरासाठी फुलं जातात. तर एकंदरीत बघता इथं आपल्याला एक शेड असावं, किंवा पावसात शेतकरी फुलं विकतात, हा माल सगळा कसं होतोय, घाण होतोय चिखलामध्ये, ते शेतकऱ्यांना माल खराब माल द्यावा लागतोय. त्याच पद्धतीनं आपल्या इथं बाथरूमची सोय नाही, महिला वर्ग असू देत किंवा, कारण खेड्यापाड्यातील महिला सकाळी 3 वाजता उठून इथं आपल्या इथं माळवं विकाय येतात. एकंदरीत त्यांना बाथरूम जर तुम्ही जाऊन आता लाईव्ह मध्ये बघितलं तर बसण्यायोग्य पण नाही. ते तुम्ही जर केंद्रात म्हणा, राज्यात म्हणा, माहितीची सत्ता आहे, त्याच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये पण माहितीकडनं लय अपेक्षा आहेत. त्याच पद्धतीनं इथं जर त्यांनी आपल्या इथं डेव्हलपमेंट केलं तर येणाऱ्या महिला यांच्यासाठी त्यांनी चांगल्या सोयी होतील. कारण जसं लाडक्या बहिणीची योजना महिलांना दिल्या, त्याच पद्धतीनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात बघता इथं खेड्यापाड्यातील महिला येतात, त्यांच्यासाठी बाथरूमची ते अतिशय वाईट दुरावस्था आहे. कारण एवढे शेतकऱ्यांसाठी ते जर चांगलं काम केलं तर, कारण लांब लांबून शेतकरी इथे येतात. त्याच पद्धतीनं आपल्या राज्यात बघता माहितीचं सरकार असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पण माहिती ही प्रबळ दावेदार आहेत. त्याच पद्धतीनं आमचे नेते आमदार विनय कोरे साहेबांनी पण शिटा उभा केलेल्या आहेत. ते एकंदरीत बघता ते बी एक माहितीची भाग असल्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये माहितीची सत्ता येणार. पण आमची अपेक्षा शेतकऱ्यांची एवढीच आहे की इथं जे महिला वर्गांना जी बाथरूम वगैरे सोय नाही, ते आपल्या इथले राजेश क्षीरसागर साहेब असू द्यात, खासदार धैर्यशील माने असू द्यात, त्याच पद्धतीनं खासदार मुन्ना माडिक साहेब असू द्यात, चंद्रकांत दादा असू द्यात, यांनी एकदा पाहणी करून इथं टॉयलेटची वगैरे ही सोय केली पाहिजे. एवढे तुमचे जे सगळे प्रश्न आहेत हे महायुती पूर्ण करू शकेल? 100% जर सरकार आलं तर माहिती हे पूर्ण करणार. त्यांनी आमच्या इथं जर शेतकऱ्यांची ही होत्याली दुरावस्था बघून गेलं तर त्यांनी 100% शेतकऱ्यांना प्राधान्य देणार. एवढा विश्वास आहे? असू द्या, एवढा विश्वास आहे? 100% माहितीवर विश्वास आहे. कारण आता बघितलं तर तिथं तुम्ही बाथरूमची ती सोय अतिशय खराब आहे. कारण बाथरूमचं पाणी सगळं बाहेर रस्त्यावरती येतं. त्यामुळे जर स्वच्छता जर झाली किंवा व्यवस्थित निगा झाली तर महिला वर्गांचं ते लय सकाळी 3 वाजता पहाटेच उठून त्यांनी ताजं माळवं आपल्या कस्टमरला खायला मिळावं म्हणून घेऊन येतात. पण त्याच पद्धतीने हे मार्केटमध्ये चांगली सोय झाली तर चांगलं मार्केट एक आपलं कोल्हापूर जिल्ह्यात अख्ख्या पंचकृषीतील माल येतोय. महायुतीचे मोठे नेते आहेत, अमल महाडिक, धनंजय महाडिक, यांच्याकडे तुम्ही हे प्रश्न मांडले नाहीत? नाही,
आज पुतूर ह्या प्रश्न वरपर्यंत गेलेत पण तिथं काही हे झालेलं नाही. पण आता आमची एक इच्छा आहे की महायुती जर सरकार आलं किंवा इथं कोल्हापूर जिल्ह्यात जर महायुतीचे महापौर झालेत होणार हे काय निश्चितच आहे. त्यांनी ही डेव्हलपमेंट करून द्यावी, शेतकऱ्यांसाठी एक शब्द देऊन त्यांनी पाहणी करून, कारण अखंड महिला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत आपलं घरदार सोडून इथं थांबतात. कारण त्यासाठी त्यांना एक प्राधान्य दिलं पाहिजे, कारण चांगली व्यवस्था केली पाहिजे. कारण लोक कसं आहे, शेतकरी आम्ही खेडेपाडीतील शेतकरी आपण सिटीमध्ये येऊन माल विक्री करतो किंवा एक त्या पद्धतीने इथं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, सुधारणा असली पाहिजे. जसं रंकाळ्याचा प्रश्न असू दे किंवा महालक्ष्मीचा आता डेव्हलपमेंट चालू आहे. या सगळ्या गोष्टी बघता सगळं शेतकऱ्यांसाठी हे सरकार चांगलं सोयी करत आहे. PM किसान योजना असू दे, लाडक्या बहिणीचे पैसे असू दे, त्याच पद्धतीने इथलं बी डेव्हलपमेंट झालं तर शेतकऱ्यांना जरा बरं वाटेल. एवढीच आमची महायुतीकडून इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.